गाईज, मी पूजा अँड वेलकम टू माय चॅनल. सो थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल आजचा व्लॉग काय आहे आणि आजचा व्लॉग खूप स्पेशल होणार आहे. सो पुढे काय काय होणार आहे याची तर मला अजून आयडिया नाही आहे, कारण आत्ता मी घरी आहे आणि आज रात्री आम्ही मुंबईला जायला निघणार आहोत. सो यावेळेस आम्ही ट्रेननी चाललेलो आहोत. मागच्या वेळेस आम्ही रचनाताईचं शूट केलं होतं, त्यावेळेस आम्ही गाडी करून गेलो होतो, म्हणजे सकाळीच गेलो होतो आणि दुपारपर्यंत तिथे पोहोचलो होतो. पण यावेळेस आम्ही रात्री निघतोय, मग सकाळी तिथे पोहोचणार, तिथून मग परत पनवेलला जाणार, अशा बऱ्याच गोष्टी होणार आहेत. सो तुम्हाला व्लॉगमध्ये तर दिसेलच. आणि यावेळेसची जर्नी पण खूप वेगळी असणार आहे, कारण मागच्या वेळेस आम्ही डायरेक्ट ताईच्या घरी गेलो होतो. यावेळेस आम्हाला बऱ्याच गोष्टी नवीन शिकायला भेटणार आहेत, कारण इतक्या लांब आम्ही पहिल्यांदा चाललो आहे. तर मी तर खूप एक्सायटेड आहे. तर तुम्ही पण व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आत्ता माझी पॅकिंग चालू आहे, प्लस आमचं ते ट्रेनचं थोडं तिकीटचं काहीतरी प्रॉब्लेम आला आहे, सो तिकडे पण जायचं आहे. बऱ्याच गोष्टी चालू आहेत आणि प्लस उद्या शूट करायचं आहे. रचनाताई, सनी दादा यांचं आम्ही गुढीपाडव्याचं शूट करायला जाणार आहोत. मागच्या वेळेस आम्ही रचनाताई आणि सनी दादा यांचं दिवाळीचं शूट करायला गेलो होतो. सो तो व्लॉग तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली देते. सो तो पण नक्की बघा. त्यावेळेस पण खूप मजा आली होती. आणि यावेळेस इतक्या लवकर परत आम्हाला रचनाताई, सनी दादा या सगळ्यांनाच, प्लस अजून एक कपल आहे, म्हणजे तुम्ही गेस केलंच असेल ऑफकोर्स, तर त्यांना भेटायचं आहे. म्हणजे त्यांना तर पहिल्यांदा आम्ही भेटणार आहोत आणि रचनाताई आणि सनी दादांना आम्ही परत एकदा भेटणार आहोत. आम्ही दिवाळीत भेटलो होतो, म्हणजे दिवाळीच्या शूटला जेव्हा गेलो होतो त्यावेळेस पहिल्यांदा भेटलो होतो आणि परत आम्ही भेटणार आहोत. त्यामुळे ती पण एक्साइटमेंट आहे, प्लस शूट कसं होतं आहे, बऱ्याच गोष्टी चालू आहेत डोक्यात. तर कसं वर्कआउट होतं आहे ते तुम्हाला दिसेलच. तर व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि ऑफकोर्स पटकन चॅनलला सबस्क्राईब करून टाका. मी तुम्हाला आता थेट रात्रीच भेटेल, कारण बऱ्याच तयारी बाकी आहे. सो आता काल मी बोलले तुमच्याशी, त्यानंतर आत्ता सकाळ झाली आहे. सकाळचे 10 वाजलेत आणि मी पनवेलमध्ये आहे. सो तुम्ही मागच्या क्लिपमध्ये पाहिलंच असेल, मी ट्रेननी आले आणि त्यानंतर ठाण्याला उतरले, त्यानंतर तिथून पनवेलला आले आणि खूप टायरिंग झाली आहे आता जर्नी. आणि आता मी ताईच्या घरी चालली आहे. सो मी तुम्हाला थोडंफार सांगितलं होतं. आता एक कपल आहे, म्हणजे रचनाताई आणि सनीत दादांचं तर आम्ही शूट करणारच आहोत, पण अजून एक कपल आहे त्यांचंही आम्ही शूट करणार आहोत. तर ते बघण्यासाठी स्टे ट्यून. आणि आत्ता ज्या मेकअप आर्टिस्ट आहेत, पैसे दिले, ज्या मेकअप आर्टिस्ट आहेत त्या पण येत आहेत. सो त्यांच्यासाठी आम्ही थांबलो होतो. आम्ही पनवेलला बराच वेळ झाला, जवळजवळ अर्धा तास झाला पोहोचलो. सो त्या येतात, सो त्यांच्यासाठी थांबलो आहे. आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. हॅलो हॅलो हॅलो, सगळे एकत्रच. हो एकत्र झालो. नाहीसा आतमध्ये आहे का? नाहीसा कुठे आहे? तू नाहीसा आहे का? ते बसा ना थोड्या वेळ. मी लावते इकडे, मी लावते, मी लावते, ये इकडे.
आहे ना मस्त एकदम मजा. तुला कसं वाटतं आम्हाला भेटून? एकदम छान वाटतं. असं वाटतं आताच तुम्ही येऊन गेलात 2 दिवस. खूप छान होतं. नाईस शू. अरे पडशील पडशील पडशील. लागेल तिथे. तुझी चेअर घेऊन ये जा. तुझा मेकअप करायला तुला इथे चेअर वरती बसायचं. तरी ठीक आहे. So, या इथे बिहाइंड द सीन्स चालू आहे सगळे. फोटोग्राफर मी नाहीच काढत आहे. मी तुझंच काढत रचना ताई सनी दादा. हेच प्रॉब्लेम त्या दिवशी पण अडकलो आणि एकदम व्यवस्थित कपल इज देअर. वेलकम. काय राहिलं निघालं होतं आमच्याकडे. हा हॅलो अभिदादा. हॅलो फाल्गुनी ताई. मॅचिंग होईल ना वैभव. ही मॅचिंग जाईल आमच्या ह्याला. मॅचिंग तीच घे. आमची गेल्या वर्षी हीच होती एवढी ब्युटिफुल. माझ्या गर्लफ्रेंडला भेटत खूप दिवसानंतर भेटतो. आवाज बंद. अभिदादा तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. पहिल्यांदा भेटतोय. सो तुम्हाला मी माहित नसेल माझं नाव पूजा. आम्हाला तर तुम्ही माहितीच आहात. सो फोटोग्राफर आणि मी सोबत काम करतो आम्ही. अच्छा तुम्ही हा, फोटोग्राफर yes, सोबत yes, आहात का? yes. अच्छा अच्छा ओके. मला मी वाटलं तो- की ते मेकअप वाले. नाही, अच्छा तिकडे आहेत. पिंकी आणि आम्ही दोघं फोटोग्राफरचे. तिचं नाव काय मला विसरली. निकिता. सो छान वाटलं खूप तुम्हाला लाईव्ह बघून. या रूपामध्ये मला बघितलं ऑफिसचं टी शर्ट मध्ये तू बोललीस ना. तुझं गाणं लाव जाऊ दे प्रेशरला. आले आले ए तुला सॉफ्ट सॉफ्ट फटके देईल नो नो करशील तर फटके देईल तुला. तोंड बघ रेडी. तिच्या हातात दे. काय करते बघूया. अभिदादा दादाला लाव दादाला लाव. अरे तिचं म्हटलंय तू नाही मेकअप करायचा. हे चल बाहेर जा. आले आले. तुला नको दिसेल दादाचं. अशी कधी करते. चल चल. रेडी झालीये. आणि कशी दिसतीये? पुढे येतेस का थोडी? हां. आणि आता फायनली फोटोशूट जवळजवळ 4:15 सो आता फोटोशूट चालू होणार आहे. तर स्टे ट्यून. Shine bright up all night, we're never slowing down. Fall in love, drunk mistakes, we're bound to hit the ground. Gotta keep this feeling, keep on breathing, even if we're slipping away. So I close my eyes and lose myself now, do it like it's only a day. We got one.
झालेला आहे. तर फोटोसाठी वाट बघा आणि व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. पुढे ये पुढं. सो आज आमचं शूट होतं आहे, तिकडे ब्लॉगिंग चालू आहे. तर तुम्ही चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करा, कारण की असेच चांगले चांगले तुम्हाला व्हिडिओज बघायला मिळतील. नक्की नक्की. थँक्यू. ज्याला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, जर तुम्हाला अहमदनगरच्या एकदम खाऊ गल्लीबद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल तर नक्की तिला फॉलो करा. थँक्यू. फूड ब्लॉगर. फूड ब्लॉगर आहे, फूड ब्लॉगर. खाऊ गल्ली. पुढे अजून थोडीशी मागं काय करा. पाठीमागणं नो मुडणं, पाठीमागणं पाहिजे मला. चलो कोल्ड ड्रिंक आलं ना आम्हाला. चलो. कधी वॉक करायचं. दाखव. इश, लागली. बोलणं कमी आणि फोटोज काढतात. इथे खूप सारे फोन्स चालू आहेत. छान आलं, पण थोडं मला वाटतं असं अजून तिरखं व्हायला पाहिजे. मी खूप अनकम्फर्टेबल दिसते. आता इकडे बघ माझ्याकडे. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स मिळतील. मी लिंक सुद्धा शेअर केली. यू जस्ट हॅव टू क्लिक ऑन दॅट लिंक. तुम्ही त्या लिंकवर क्लिक केलं तर जर तुमच्याकडे इंस्टाग्राम असेल तर तुम्ही तिकडे डायरेक्टली इंस्टाग्रामवर जाल आणि त्याच्या पेजला तुम्ही व्हिजिट कराल. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये रिप्लाय नाही आलं तर तुम्हाला DM करायचं आहे. DM म्हणजे डायरेक्ट मेसेज. तर आता तुम्ही खूप लोक बोलत असेल की मी एवढं काय तुम्हाला एक्सप्लेन करते, किंवा खूप लोकांना नाही माहिती आहे की एक्झॅक्टली काय आहे. सो नक्की व्हिजिट करा वैभवच्या पेजला आणि कॉन्टॅक्ट नंबर. बोलवा का मी बोलते म्हणून. हे सरळ कॅमेऱ्यात बघा. हात येतोय. सो आता चालू करायचं. यमी. किती घेतलं तुझी चालू करायचं? थँक्यू सो मच सनी दादा. थँक्यू अभि दादा. मस्त की. हॅपी बर्थडे टू मी. माझा बर्थडे, तुझा बर्थडे, आमचा दोघांचा बर्थडे येऊन गेला. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच वैभव, पूजा, पिंकी, निकिता. थँक्यू सो मच फॉर लवली केक. आणि आमच्या सर्वांच्या वतीने कापणार आहे अभि आणि नायसा. बाय बाय. नक्कीच परत भेटूया. थँक्यू सो मच तुमचा इतका छान मौल्यवान वेळ आम्हाला दिल्याबद्दल.
थँक्यू फॉर सच अ लवली केक. थँक्यू. थँक्यू अभि दादा. पहिल्यांदा भेटलो पण खूप छान वाटलं. सेम ॲज फाल्गुनी ताई. थँक्यू सो मच. आपलं असंच असतं. पहिल्यांदा भेटल्यावरच आणि आय होप तुम्हाला मेकअप आणि तेच वाटलं होतं की आता यांच्यासोबत तर आम्ही हां की आम्हाला म्हणजे कम्फर्टेबल झालो होतो आम्ही. आता आम्ही विचार करतो हे नवीन आहे. आम्ही कसं? सगळीकडे कम्फर्टेबल करतो स्वतःला. आम्ही चौघे पण असे आहोत की सगळीकडे कम्फर्टेबल करतो. सो आय होप तुम्हाला मेकअप आणि फोटोशूट आवडला असेल आजचं. Photoshoot खूप छान होता. मेकअप मी केली ना त्यामुळे मी काय थँक्यू सो मच सनी दादा. आता आमची निघायची वेळ आली आहे. एवढं छान आम्हाला परत एकदा तुम्ही कॉपरेट करता. तुम्ही जेवढे आम्ही केले तेवढं तुम्ही कॉपरेट त्यामुळे केले. तुम्हाला त्रास नेहमीच होतो. नाही, एवढं लहान अजिबात वेळ नाही. लागतं. तुमची धावपळ, तुमची मेहनत तुमच्यासाठी तुमच्या ओढीनेच आम्ही येतोय. सो तुमची नक्कीच त्याचा फळ तुम्हाला नक्कीच भेटणार आहे. येस, फिंगर्स क्रॉस. सबस्क्राईब करा पूजाला. थँक्यू. फोटोशूटसाठी नक्की वैभव पिझ्झा फोटोग्राफी. फोटोग्राफीसाठी नक्की. थँक्यू. बाय दादा. बाय. थँक्यू सो मच. भेटू नक्की परत. बाय. हॅलो रचनाताई. हॅलो सनी दादा. सो आपलं गुढीपाडव्याचं शूट झालेलं आहे आणि आजचं शूट झालं आणि याआधीही दिवाळीचं शूट झालेलं आहे. सो तुम्हाला दोन्ही वेळेस वैभव पिझ्झा फोटोग्राफी PG फ्रेमसोबत काम करून कसं वाटलं? एक छोटंसं रिव्ह्यू तुमचा शेअर करा. आधी सुद्धा मी मेन्शन केलेलं दिवाळीच्या वेळेस अप्रतिम फोटोग्राफी आहे आणि म्हणून ह्या Main वेळेस म्हणजे आम्ही त्यांचं- एक्सायटेड होतो फोटोशूटसाठी. मेन म्हणजे त्यांचा पेशन्स लेवल एवढे आय मीन आयडियाज येतात हा, I know. म्हणजे खूप सारे वेगवेगळे फ्रेम्समध्ये तुमचे फोटो काढले जातील आणि त्याचबरोबर तुम्हाला युनिक आयडिया असणार. आणि जसं सनी बोलला की खूप सारा पेशन्स आहे. लाईक दे कॅन वेट फॉर अ लॉंग टाईम फॉर यू पीपल. फक्त तुम्ही त्यांना कॉपरेट करायला पाहिजे. सो थँक्यू सो मच. फ्युचरमध्ये तर नक्कीच आम्हाला तर आवडेलच काम करायला. त्यांना सुद्धा आमच्याबरोबर आवडायला पाहिजे. खूप आवडेल. आम्ही मागच्या वेळेसही म्हटलो होतो की आम्हाला आय होप की आम्हाला सोबत काम करता येईल आणि हा चान्स आज भेटलाय. सो थँक्यू. आणि फ्युचरमध्येही आपण खूप सारं काम करू. आणि ऑफकोर्स तुम्ही जसं रचनाताई आणि सनी दादांकडून ऐकलं, तुम्ही तुमच्या वेडिंग डेट्स आणि प्री वेडिंग सगळ्याच गोष्टी आमच्यासोबत बुक करू शकता आणि तुमचं स्पेशल डेट अजून स्पेशल बनवू शकता. येस. थँक्यू सो मच. थँक्यू.